एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती, तर शिंदेंनी तक्रार केली असं वाटत नाही अजितदादांचं वक्तव्य. तर आमच्यात कसलीही धुसफूस नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण. काका, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. शरद पवारांना उद्देशून अजित पवारांची पुन्हा मिश्किल फटकेबाजी. ₹1,500 पाहून काँग्रेसच्या बहिणींनी आपल्याला मत दिलं. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान. विरोधात हवा असतानाही छप्पर फाड मतं पडली, पाटलांचं वक्तव्य. आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिंदे ॲक्शन मोडवर. पुढील लक्ष मुंबई महापालिका, तर उद्धव ठाकरेंचा येलगार. तसंच मुंबई पालिकेवर भगवा फडकवणारच एकनाथ शिंदेंचा निर्धार. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससूनची समिती मंगळवारी अहवाल सादर करण्याची शक्यता. तर मेडिकल काउन्सिलचं घैसास यांना खुलासा करण्यासाठी नोटीस. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या. टॉवेलनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाची हत्या. घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह. डोक्यावर रॉडनं हल्ला केल्याची माहिती. चोरीच्या उद्देशानं हत्येचा संशय. नंदुरबारमध्ये आजारी तरुणीला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ. 15 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी लागले 5 तास. रस्ताच नसल्यानं रुग्णांचे आणि गावकऱ्यांचे हाल. राज्यात एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. एप्रिलच्या पहिल्या 11 दिवसात 13 जिल्ह्यांमध्ये 34 रुग्ण आढळले. बुलढाणा, नागपूर, परभणी, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण. नागपुरात समृद्धी महामार्गाजवळ बनवलेल्या अंडरपास जवळ तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याचं रेस्क्यू. सर्वात वेगवान फिजिकल रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याची सुटका.